नमस्कार. आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा राज्याचे अर्थ व गृहमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी जो अर्थसंकल्प 2026-27 सादर केला, हा केवळ आकड्याचा दस्तऐवज नसून महाराष्ट्राच्या प्रगतीला गती व दिशा देणारा व 2047 मध्ये एक विकसित महाराष्ट्र करणारा असा अर्थसंकल्प त्यांनी सादर केला आहे. शेतकऱ्यांसाठी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर कर्जमाफी योजनेच्या माध्यमातून 2 लाख रुपयापर्यंत कर्ज माफ करणे व नियमित कर्ज फेड करणाऱ्यांना प्रोत्साहन, हा निर्णय ग्रामीण अर्थव्यवस्थेला गती देणारा आहे. नवीन ऊर्जा या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्थेला मिळणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पायाभूत सुविधा, उद्योग आणि सामाजिक कल्याण यांचा संतुलित विकासाचा आराखडा आज सादर करण्यात आला आहे. 50 लाख रोजगार निर्मितीचं उद्दिष्ट या अर्थसंकल्पात ठेवण्यात आलं आहे व प्रत्येक जिल्ह्यामध्ये MSME केंद्र उभारून महाराष्ट्राला एक औद्योगिक महासत्ता बनवण्याचं मोठं पाऊल आज सरकारनं उचलले आहे. 1200 किलोमीटरचे मेट्रोचे नेटवर्क असो, 6000 किलोमीटरचे द्रुतगती मार्ग या माध्यमातून एक आधुनिक वाहतूक व्यवस्थेकडे आज महाराष्ट्र एक वाटचाल आणि झेप घेणार आहे. महात्मा ज्योतिराव फुले यांच्या 200व्या जयंतीनिमित्त तसेच संत गाडगेबाबा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याला अभिवादन करत सामाजिक समरसता आणि सामाजिक परिवर्तनाची परंपरा या अर्थसंकल्पातून जपण्यात आली आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून कृषी, ॲग्रिस्टेक आणि फार्मर आयडीच्या माध्यमातून शेतीला एक नवीन दिशा देण्याचा प्रयत्न माननीय मुख्यमंत्र्यांनी केला आहे. मुंबई पुणे जागतिक आर्थिक केंद्र, गडचिरोली स्टील हब आणि गुंतवणुकीच्या नकाशावर महाराष्ट्र एक अधिक भक्कम या माध्यमातून उभा राहणार आहे. तसेच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला पुन्हा चालू ठेवून सरकारने एक महिला सक्षमीकरणासाठी मोठी बांधिलकी दाखवली आहे. सांगायचं तर आजचा अर्थसंकल्प मजबूत पायाभूत सुविधा, समृद्ध शेती, प्रगत उद्योग आणि सक्षम समाज यांच्यावरच एक विकसित महाराष्ट्र उभा राहणार आहे या माध्यमातून आज हे निर्देशित झाले आहे. धन्यवाद.